कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हरे माधव परमार्थ सेवा समितीच्या वतीने पर्यावरण रॅली काढण्यात आली। या रॅलीला गांधीनगरमधील महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात झाली। झाडे लावा झाडे जगवा हरियाली लाओ पृथ्वी बचाओ अशा घोषणा देत शेकडो रोपांचं नागरिकांना वाटप करण्यात आलं। या रोपांचं संवर्धन करून प्लास्टिकचा वापर कमी करावा, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी सनातनचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्याची दखल घेऊन फ्रान्सच्या सिनेटमध्ये डॉक्टर आठवले यांना भारत गौरव पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगे यांनी स्वीकारला। शिवाजी विद्यापीठात वर्षभरात विविध प्रकारच्या 38 व्याख्यानमाला चालवल्या जातात। त्यामध्ये सन 1989 पासून कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेचा समावेश आहे। या व्याख्यानमालेसाठी गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेने 25,000 रुपयांची देणगी दिली होती। पण बँकांचे घटलेले व्याजदर आणि व्याख्यानमालेच्या संयोजनावरील वाढता खर्च लक्षात घेऊन कोरगावकर उद्योग समूहाच्या प्रमुख पल्लवी कोरगावकर यांनी शिवाजी विद्यापीठाला 1,00,000 रुपयांच्या वाढीव रकमेची देणगी दिली। या रकमेचा धनादेश कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्याकडे पल्लवी कोरगावकर यांनी सुपूर्द केला। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे भारत शास्त्री उपस्थित होते। कोल्हापूरची जीवनदायी असणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। हिंदू संस्कृतीमध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पंचगंगा नदीचं महात्म्य अनेक पुराणातही आहे। अशावेळी पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने नदी काठावरील आणि पाण्यातील कचरा गोळा करण्यात आला। यावेळी संघाचे उपाध्यक्ष सचिन पितांबरे, धार्मिक प्रमुख मंदार जोशी यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते। आझाद हिंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पर्यावरण चळवळ सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत झाडांचा श्वास करा मोकळा अशी मोहीम सुरू करण्यात आली। कोल्हापुरातील अनेक झाडांच्या बुंध्यांच्या बाजूला सिमेंट टाकल्यामुळे जमिनीखालील झाडांची मुळे नष्ट होत आहेत। वृक्षसंपदा वाचवण्यासाठी आणि जमिनीत पाणी मुरवण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं झाडाभोवतीचं सिमेंट हटवून मुळापर्यंत पाणी आणि हवा जाईल अशी व्यवस्था करण्यात आली। यावेळी सेवा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निलिमा पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि सेवा रुग्णालयाच्या आवारातील झाडांभोवतीचं सिमेंटचं आच्छादन काढण्यासाठी सहकार्य केलं। ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेसाठी राहुल मगदूम आणि प्राध्यापक संदीप वारके यांनी पुढाकार घेतलाय। जिल्हा पुरवठा विभाग आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने चंदगड इथं जागतिक अन्न सुरक्षा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। यावेळी चंदगड तालुक्यातील 250 पेक्षा अधिक रेशन कार्ड धारकांची यादी पुरवठा निरीक्षक प्रदीप शिंदे आणि संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते रेशन धान्य दुकानदारांकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी निंगू पाटील, रवींद्र गावडे, रमेश किरमिटे, अशोक कदम, विजय देसाई, मनीषा देशपांडे, अनुराधा पाटील, मीनाक्षी बोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भारतीय विचार संवर्धन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं झाली। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं। राज्याच्या शैक्षणिक संशोधन परिषदेने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोक समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे। त्यातून महाराष्ट्रात असंतोष निर्माण झालाय। समाजात भेदभाव वाढवण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र जाणीवपूर्वक रचल्याचा आरोप समितीने केला आहे। मनुस्मृतीमधील मजकूर शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली। यावेळी डी.जी. भास्कर, अनिल माने, आर.बी. कोसंबी, जी.पी. अंबपकर, अशोकराव साळोखे, रमेश कांबळे, प्रकाश हुलसवार, बी.के. कांबळे उपस्थित होते।